स्थिती काय तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंडवाच्या त्या लोकेशनवर आले। इथे आज जे गेटवर काही अधिकारी होते ते म्हणाले, ताई आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही अतिशय चांगलं लढता, पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही। तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनियामिन म्हणून, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल। म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला, पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते। त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला 2च जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे, आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या। ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली। आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही, पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय। पण मी या सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे। मोठ्या समितीचा आज अहवाल येणार होता, अर्थात म्हणजे कालच येणार होते, पण अजूनही तो आलेला नाहीये। या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे का तुमचं? मोठ्या समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडूनच कळलंय। आताच्या घटनेला तो आला नाहीये, पण कुठचाही अहवाल आला, कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही। त्यामुळे मोठ्या समितीचा अहवाल खरं आता काल येणार होता, तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं। तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता, नेमकी काय पाहणी करायची होती? कारण ही एक जमीन आहे, बोपोडीची एक जमीन आहे जी अमिडिया कंपनीच्या नावावरच होती, ज्यामध्ये पार्थ पवार पार्टनर आहेत। या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार? कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे। जर ते लीज 2038 पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं। कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी, प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती। आत्ताच्या घटनेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती। तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती। पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे। मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली। तुम्ही मला की उद्धटपणे तुमच्याशी बोलले अधिकारी, त्या अधिकाऱ्यांचं नाव काय आहे, नेमकं संभाषण काय झालं होतं? बोटॅनिकल गार्डनचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणी बेनियामिन नावाचे अधिकारी होते, त्यांच्याशी मी फोनवर बोलले। अतिशय उद्धट माणूस होता, ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहित नसेल। तर आताच्या घटनेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहित नाही, पण या गोष्टीचा कीस पाडल्याशिवाय राहणार नाही। नाही, मला आता तुमच्याचकडनं ही माहिती मिळते की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले, काही साफसफाई करण्यात आली। मला तर आता असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टीची लावणी पटापट केली गेली आहे, कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं। तर या सगळ्या गोष्टीच मला पाहणी करायची होती, पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही। आता हा व्यवहार अजित पवारांनी यापूर्वी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची तिथे 42 कोटी आहे, जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही। काल पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे 7 दिवसांची। एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण? उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्यूशनल पद आहे, हे पदच अस्तित्वात नाही। दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे, फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही। तिसरी गोष्ट, व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो। 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे
सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर 2 व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आताच्या घटनेला सुरुवातीला सांगितलं गेलं की 21 कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार. मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्या पुढे म्हणतात की नाही 21 नाही 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लीगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कोणाकडेही ते अधिकार नाही. सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही. जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात प्रशासकीय टाकणार. अधिकाऱ्यांना भेटणार आहात, प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय मागणी करणार आहात? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे. तर आता मी कुठे जाते, कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही. उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी मांडणार. उद्या नाही, उद्या मुंबईत. आरोप झाले असे काही भ्रष्टाचाराचे त्यांनी राजीनामा दिला. मात्र अजित पवारांवर सातत्याने आरोप होत आहेत, मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही. काही होत यावर अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत. आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे. मालकांना भेटला, त्यांचं म्हणणं काय? मूळ मालकांना भेटला होता आता, मूळ मालकांना घेऊन आलात, यांचं म्हणणं काय? तुमच्याशी काय बोलले ते? मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला 2दा येऊन गेले. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की 2006 साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं. ते का? कारण 2 वतनाच्या जमिनी गेल्या होत्या. एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती. त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी जमीन आहे ती सरकारने परत रिग्रँट केली. तर ही सुद्धा रिग्रँट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली. कशासाठी? तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला, रिप्रेझेंटेशन करायला, वकील अपॉइंट करायला, कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला, विक्रीची सही करण्यासाठी कुठचाही कागदवर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते. तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं तुम्हा कोणाला 1 वर्षात शीतल तेजवानींनी संपर्क केला होता का? किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का? सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती. म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे. या सगळ्याच्यामध्ये तुमच्यावर पण आरोप होत आहे, तुमच्यावर आरोप होत आहे की तुम्ही सिलेक्टिव्ह प्रकरण हातात घेता. कारण गडकरींच्या संदर्भात तुम्ही म्हटलं होतं की सिरीज लावू आणि पुण्यातच जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील तुम्ही भूमिका घेतली नाही. अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर मी आता संग्राम जगतापांचा जमीन घोटाळा त्यामध्ये सुद्धा आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रकरणात सुद्धा तुम्ही भूमिका घेतली नाही असं. हा, मला आता रणजित सिंग हा खूप चांगला प्रश्न विचारला. मुंबईच्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत तर मुंबईची हॉस्पिटलच नाहीत. मुंबईचे हॉस्पिटल, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हे सगळंच्या सगळे राजकारणी घेत आहेत. तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे 500 कोटीचं बनवलेलं आहे ते 580 बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं
पण तेरणा आता सध्या रणजित राणा जगजित सिंग चालवतायत. तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे, बीजेपीचे MLA आहेत, त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत. तर हे जे घाण किचाट राजकारण आहे ना, बीजेपी, राष्ट्रवादी, कोणी आज इथे शिंदे गटात, कोणी उबाटा गटात, हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही. कारण आत्ताच्या गटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत. त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले. मी काल बाईट्स देताना माझ्या बाईट काढून बघा, त्या बाईट मध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात. एवढंच मी म्हटलं. भाजपवर आले की तुम्ही मी जो विषय मांडतेय तो PPPचा मुद्दा मांडतेय. राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडतेय. मग तो X असो, Y असो, A असो, B असो, सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही 100 वेळा म्हणते. तुम्हाला मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला, जैन त्या जमिनीचा विषय आला, तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते. पण मी तेव्हा अमेरिकेत होते. त्या 2 प्रकरणात मी बोलले नव्हते. एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण. कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते. आणि तिथे ना माझ्याकडे TV होता न 5-6 दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं. आणि खरं तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठची महत्वाची बातमी असेल तर मला कळवा. पण जवळजवळ 6 दिवसांनी मला हे प्रकरण कळलं. आता एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे. मला जेवढं झेपतं तेवढं मी लढते. मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत. याच्या पुढे मला प्रश्न घ्यायचे नाही. धन्यवाद. पण एक फक्त क्लिअर केलं असतं. मी काय सगळे नहीं अभी बाद में बात करते हैं ना, पहले सारा ले लेती हूँ क्योंकि उसके ऊपर ना मुझे बोलना बहुत डिफिकल्ट होता है. फोन पण चालू आहे. मैम, आपने यहाँ पे जो विवादित जमीन है वहाँ पे विजिट किया, क्या आपका मकसद था और क्या कुछ जानना चाहते थे, क्या हुआ, क्या कह रहे हैं? मुंडवा की ये जो जमीन है वो सरकारी जमीन पे पार्थ पवार की अमेडिया एंटरप्राइजेज LLP ने जो कब्जा करने की कोशिश की थी, क्योंकि ना ही उन्होंने सिर्फ सेल डीड किया पर उन्होंने यहाँ लोग भेजकर कब्जा करने की तक जुर्रत की थी. 16 जून को यहाँ पर कुछ लोगों ने आकर ये जमीन खाली करने के लिए बहुत सारा तमाशा किया था. इतना ही नहीं, उन्होंने यहाँ के जो डायरेक्टर थे उन्होंने कलेक्टर को भी खत लिखा था. पर यहाँ शायद यहाँ के जो कलेक्टर है वो भी इसमें शामिल थे, इसलिए ना कलेक्टर ने कार्रवाई की. जून से लेके अब हम नवंबर में बात कर रहे हैं, तभी तक कोई कार्रवाई नहीं हुई. और ये बहुत दुख की बात है कि सिर्फ पार्थ अजीत पवार ये नाम होने की वजह से ना उनका नाम FIR में है, ना ये डीड कैंसर हो रहा है. क्योंकि इसमें सरकार को सीधा सिविल कोर्ट जाके वहाँ से डायरेक्शन लेना जरूरी है. आपको अंदर जाने नहीं दिया गया, आपको रोका गया, उसको लेकर अब आप क्या, आपने बोला कि आप हाईकोर्ट भी जाने वाले हैं? मुझे सिर्फ पता जब चला था कि यहाँ की जो जमीन है यहाँ पर अंदर जो एक्चुअली रिसर्च वर्क, प्लांट बेस्ड रिसर्च के लिए इनको ग्रांट की गई थी, यहाँ पर कोई प्लांट बेस्ड रिसर्च चल नहीं रहा था. और 16 जून से पार्थ पवार के कुछ लोग यहाँ आए थे. ये सब जब पता चला तो अंदर क्या चल रहा है, मुझे ऐसे भी काफी लोगों से पता चला था कि अंदर के कुछ झाड़ तोड़े गए, कुछ साफ सफाई की गई है. तो ये सब जानने के लिए मैं यहाँ आई थी, पर अंदर जाने के लिए परमिशन नहीं दी गई. बहुत ही खराब मेथड से उन्होंने बातचीत की जो बिल्कुल एक्सेप्टेबल नहीं है. पर इनको जो है कोर्ट के थ्रू ही जवाब जरूर मिलेगा. तो आपने कहा कि व्यवहार ये रद्द नहीं हो सकता, क्योंकि रद्द हो जाएगा ऐसा बोल के मामले को खत्म करने की कोशिश की गई, लेकिन वो हो नहीं सकता. आपने कुछ टेक्निकल आइडियली 5 लॉ से कोई भी सेल डीड रद्द होता है. उसमें 2 सबसे इम्पोर्टेंट है,
स्पेसिफिक रिलीफ एक्ट और रजिस्ट्रेशन एक्ट 2008, ये दोनों के हिसाब से जो ऐसे फ्रॉड होते हैं, तो जो फ्रॉड करने वाला होता है, आप सेक्शन 16 पढ़िएगा। सेक्शन 16 में लिखा है फ्रॉड करने वाले को रद्द करने का अधिकार नहीं, क्योंकि उसकी क्रिमिनल लायबिलिटी एस्टैब्लिश होनी चाहिए, जो सिर्फ एक सिविल कोर्ट कर सकता है। मैं हाईकोर्ट नहीं, पहले सिविल कोर्ट जाएंगे, उसके बाद हाईकोर्ट जाएंगे। एक आखिरी सवाल है क्योंकि आपने एक फ्रेश एलिगेशन भी लगाए हैं, हॉस्पिटल का कुछ स्कैम है 500 करोड़ का, क्या है उसके बारे में ट्वीट बंबई के हा, हे खरं तुम्ही सगळ्यांनी मराठीने पण घेतलं तरी चालेल। हिंदी में बोलते हैं, फ्लो में चला जाएगा, फिर कट करना पड़ेगा। बंबई में बीएमसी की करंटली कोई बॉडी नहीं है, ना वह सत्ता में कोई है, ना वह ऑपोजिशन में कोई है, और बीएमसी कमिश्नर को कोई अथॉरिटी नहीं है कि वो सरकार की जमीन, बीएमसी की जमीन किसी को ग्रांट करे। ये होते हुए वहाँ की जितनी हॉस्पिटल्स है और जितने स्विमिंग पूल है, उसको प्राइवेटाइज करने का प्रयत्न ये बीएमसी के कमिश्नर कर रहे हैं। और पीपीपी मॉडल जो है वो बहुत ही फ्रॉड मॉडल है। अभी 500, अगर हम शताब्दी हॉस्पिटल का उदाहरण लेंगे, 580 बेडेड हॉस्पिटल को प्राइवेटाइज करके 264 बेड्स ही अगर गरीब लोगों के लिए बचेंगे, और उसमें से बाकी बेड्स 300 बेड ये प्राइवेटली अगर वो अमीर लोगों को बेड्स देकर वहां से पैसा कमाएंगे, तो ये क्या लॉजिक है? क्यों ये पीपीपी मॉडल करना चाहिए? इसके खिलाफ अभी ऑपोजिशन ही नहीं है। इसके पहले बीएमसी कमिश्नर नहीं कर सकते, उनको मैं एक लीगल नोटीस पहले सर्व करने वाली हूँ। सध्या मुंबईमध्ये कुठलंही बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा मुंबई महानगरपालिकेत ना सत्ताधारी आहेत, ना तिथे ऑपोजिशन आहे। कुठलंही आत्ताच्या घटकेला बॉडी नसताना बीएमसी कमिशनरला कुठलेही अधिकार नाहीत की त्यांनी बीएमसीची जमीन किंवा बीएमसीचा पैसा कोणाच्याही घशात घालता येणार। तरी सुद्धा शताब्दी हॉस्पिटल जे गोवंडीला आहे, ते अजित पवारांच्या जवळच्या दोन्ही नातेवाईकांना, म्हणजे ते एक वडील आहेत, एक त्यांचा मुलगा आहे, एक राष्ट्रवादीत आहेत, एक भाजपत आहेत। आता जे भाजपत आहेत त्यांच्या पत्नी पुन्हा राष्ट्रवादीत आहेत। असा सगळा घोळ असताना माझ्यासाठी हे पक्ष नाहीत, हे सगळे राजकारणी आहेत जे फक्त पैसा आणि जमीन बळकवायला हे सगळे धंदे करतात। कुठच्याही पक्षाचे असोत, हे सगळेच्या सगळे राजकारणी हेच धंदे करतात, आणि हे सगळे जनता मिळून आपण बंद पडायला हवे।